नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। लवकरच एमपीएससी मार्फत आता सरळ सेवा परीक्षा पण एमपीएससीच घेणार आहे। एमपीएससीने त्यांची तयारी सुरू करून दिलेली आहे। एमपीएससीचं एक शिष्टमंडळ केरळ लोकसेवा आयोगाला ते भेट देण्यासाठी गेलेले आहे, ते अभ्यास दौऱ्यावर गेलेले आहेत। त्यांचा उद्देश असणार आहे की ज्या पद्धतीने केरळ लोकसेवा आयोग त्यांच्या राज्यातील सर्वच परीक्षा स्पर्धा परीक्षा कंडक्ट करतं त्याच पद्धतीने एमपीएससीने ते शिकावं, त्याच्या संदर्भातल्या त्या गोष्टी ज्या आहेत तर ते त्यांनी इथं सुरू केलेले आपल्याला दिसतात मित्रांनो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एमपीएससी मार्फत या सरळ सेवा कोणत्या वर्षापासून कधीपासून जे आहेत तर ते जाणार आहेत। त्यानंतर हा केरळ लोकसेवा आयोग नेमका कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने वर्क करतो त्याच्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत। आणि नेमकी ही सरळ सेवा भरती आगामी काळात एमपीएससी कडून कशा पद्धतीने होऊ शकते त्याची आपण एक शक्यता तपासूया। आणि सध्या जे काही सरळ सेवा चालू आहेत त्यांचं काय होणार आहे त्या पण गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या बघणार आहोत। बघा, नुकतीच लोकसत्तामध्ये एक बातमी आली होती की एमपीएससी मार्फत सरळ सेवा शिष्टमंडळाची केरळ लोकसेवा आयोगाला जी आहे तर ती भेट देण्यात आलेली होती। बघा, याच्या संबंधीचा ऑलरेडी जो जीआर आहे ना तर तो 18 जुलै 2024 ला चालेला आहे की ज्याच्यामध्ये राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब आणि गट क ही सर्व पद सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत त्यांनी जे आहे तर ते सांगितलेलं होतं। याच्यामध्ये त्यांनी फक्त गट ड चा समावेश केलेला नाही, कारण की गट ड चा शासनाचा मानस असा आहे की हळूहळू टप्प्याटप्प्याने ही पद कमी करायची, निरसित करायची, जे काही अनुकंप आले त्यांना भरायचं आणि नंतर ही पद बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्टिव्ह स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट बेसने जे आहे तर ते भरायचं, हा शासनाचा मानस आपल्याला इथे दिसतो। पण गट ब अराजपत्रित आणि गट क ही जी पदे आहेत तर ही नक्कीच आगामी काळात आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे आहेत तर ते भरताना इथं दिसणार आहे। मित्रांनो, आगामी काळात हे जे काही 2026 पासून या सर्व सरळ सेवा जाणार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला जी आतापासून तयारी करावी लागणार आहे, खूप सारे उमेदवार असतील त्यांची डिग्री पदवी तेव्हा कंप्लीट होणार असेल तर तेव्हा तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हावा याच्यासाठी ऑलरेडी आपल्याकडे एक बॅच अवेलेबल आहे मित्रांनो कंबाईनची। आणि या कंबाईनच्या बॅच मध्येच म्हणजे याच कंबाईनच्या पोस्ट मध्ये खूप सारे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पोस्ट जी आहेत तर ती ऍड होतील आगामी काळात। आणि याची आपली सध्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅट मध्ये बॅच अवेलेबल आहे। पूर्व प्लस मुख्य एक इंटिग्रेटेड बॅच आहे, त्याला तुम्ही नक्की जॉईन करावं, कारण की जोपर्यंत हे संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल तोपर्यंत तुमचा अभ्यास जो आहे तर तो फार पुढे गेलेला असेल। त्याच्यासाठी तुम्ही आजच आपलं इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। काही प्रॉब्लेम असल्यास आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना तुम्ही कॉल करून अधिक माहिती जी आहे तर ते विचारू शकतात। ओके, तर बघा, नुकतंच म्हणजे आयोगाने त्यांची तयारी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे। 23 जून 2025 ला आयोगाने आणखी एक नोटीस काढली होती। त्या नोटीसमध्ये आयोगाने असं सांगितलं की स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागू करण्याबाबत तर इथे जे आहे तर ते पर्सेंटाईल पद्धत लागू करावी असं आयोगाने जे आहेत तर ते सांगितलेलं आहे। आणि सरळ सेवा परीक्षांमध्ये ते जे आहेत तर ते आपल्याला पर्सेंटाईल मेथड बघायला मिळणार आहे। म्हणजे आयोगाने त्यांची एक जी हळूहळू एक एक बाजू जी आहेत तर ते टप्प्याटप्प्याने त्यांच्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या करताना आपल्याला दिसत आहेत। केरळच्या धर्तीवर एमपीएससी मार्फत सरळ सेवा भरती एमपीएससीच्या सदस्यांची केरळ लोकसेवा आयोगाला जी आहे तर ती भेट इथं दिलेली होती। बघा, तुम्ही जर केरळ लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला जर भेट दिली ना तर त्यांचा कारभार खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी डिझाईन केलेला आहे, व्यवस्थित रिपोर्ट्स येतात। जर तुम्ही इथे गेले म्हणजे इवन दो ते एक्झामिनेशन मंथ वाईज टाकतात मित्रांनो, मंथ वाईज एक्झाम कॅलेंडर असतं त्यांचं। फॉर एक्झाम्पल बघा, मॉडिफाईड एक्झामिनेशन प्रोग्राम फॉर द मंथ ऑफ नोव्हेंबर 2025 जर मी इथं क्लिक केलं तर इथे एक पीडीएफ ओपन होईल। अशाच पद्धतीने बघा, ऑक्टोबर मंथ मध्ये काय, सप्टेंबर मंथ मध्ये काय, ऑगस्ट मंथ मध्ये काय, तर तुम्ही इथं बघितलं ना तर ते मंथ वाईज सगळं त्यांचा कारभार जो आहे तर तो इथे चालतो आपल्याला दिसतो। बघा, ही त्यांची पीडीएफ आहे, काही आता त्यांच्या भाषेत असतील केरळाच्या भाषेत तर त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी कळणार नाही इथं, पण इथं सगळ्या गोष्टी बघा। ऍडव्हर्टाइजमेंट नंबर आहे, असिस्टंट तमिळ ट्रान्सलेटर डायरेक्ट रिक्रुटमेंट लॉ डिपार्टमेंट मध्ये स्टेट वाईड आहे, कधी डेट ऑफ एक्झामिनेशन आहे, ऍडमिशन तिकीट, डेट ऑफ कन्फर्मेशन, मोड ऑफ एक्झाम। आणि इथं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली, खूप छान पद्धतीने केलेली बघा, इथं सिलेबस दिलेला आहे आणि सिलेबसवर क्लिक केलं तो लिंक केलेला आहे मित्रांनो डायरेक्ट तिथं, म्हणजे उमेदवाराला दुसरीकडे जायची गरजच नाही। याच्यावर क्लिक केलं तर बघा तुमचं ते डायरेक्ट सिलेबस ओपन झाला माझा, तुम्ही पाहिलं का, तो सिलेबस डायरेक्ट ओपन झाला, त्यांनी लिंक करून दिलेला आहे। हो, ही खूप छान गोष्ट आपल्याला केरळ लोकसेवा आयोगामध्ये जे आहेत तर ते बघायला मिळते। अशाच पद्धतीने काय करायचं माहितीये का की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेगवेगळ्या लोकसेवा आयोगांना भेट दिली पाहिजे। त्यांच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी, जसं गुजरातचं असं आहे की तिथं आज पेपर झाला तो उद्या लगेच सायंकाळपर्यंत आन्सर घेऊन लागते,
तर ते काही चांगल्या गोष्टी आहेत. प्रत्येक लोकसेवा आयोगामध्ये थोड्या चांगल्या गोष्टी आहेत, तर त्या नक्कीच एमपीएससी आयोगाने ज्या आहेत तर त्या घेतल्या पाहिजेत. तरी न्यूज काय मित्रांनो ते आपण पाहणार आहोत. बघा, राज्य शासनाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की आम्ही जे आहे तर ते 2026 पासून म्हणजे यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तर तो 31 डिसेंबर 2025 ला TCS IBPS चा करार जो आहे तर तो संपतोय राज्य शासनाबरोबरचा. परंतु 1 जानेवारी 2026 पासून जे आहे तर ते एमपीएससी ज्या परीक्षा ज्या आहेत तर त्या सरळ सेवा घेऊ शकते. बघा इथं पण सांगितलेलं आहे 1 जानेवारी 2026 पासून आपल्याला ही गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील पदे जी आहेत तर ती एमपीएससी कडून जे आहेत तर ती होणार आहेत. पण मित्रांनो ही एमपीएससी कडून काय एकाकी होणार नाही, म्हणजे असं नाही होणार की दिवस रात्र सारखा खेळ नाही होणार. म्हणजे की आज जर समजा 31 डिसेंबर 2025 आहे, उद्या जी जाहिरात येईल ती लगेच एमपीएससी कडे जाईल असं नाही होणार. त्याच्यासाठी एमपीएससी ला थोडा जो आहे तर तो वेळ लागणार आहे, कारण की एमपीएससीने पण सांगितलेलं आहे की त्यांचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे तेवढी सदस्य संख्या, तेवढी मॅन पॉवर, तेवढी इन्फ्रास्ट्रक्चर आहे का. बघा एमपीएससी कडे सध्या विविध पदांची भरती सुरू आहे, त्यामुळे त्यांची व्यस्तता लक्षात घेऊन सरळ सेवा भरती त्यांच्याकडून शक्य नसल्याने आयोगाने ऑलरेडी शासनाला कळवलेलं आहे. त्यामुळे सरळ सेवा पद भरतीची पदे टप्प्याटप्प्याने, इथं काय म्हटलेलं आहे की टप्प्याटप्प्याने आयोगाच्या कक्षेत आणणे आणि एमपीएससी ला सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच शासन आणि आयोग यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे इथं हा शब्द जो आहे ना आपल्याला दिसतो टप्प्याटप्प्याने, म्हणजे असं येऊ शकतं की 2026च्या काही सरळ सेवेच्या जाहिराती ज्या आहेत तर त्या सेपरेट येऊ शकतात. हळूहळू आपल्याला काही पद जे आहेत तर ते आपल्याला एमपीएससी कडे वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज, म्हणजे कृषी डिपार्टमेंट करेल, लगेच अर्थ खात्याचं डिपार्टमेंट करेल, पुढे महानगरपालिका करतील. म्हणजे काय की प्रत्येक डिपार्टमेंट त्यांची पद हळूहळू एमपीएससी कडे जे आहेत तर ते पाठवत जातील. एमपीएससीच्या ग्रुप बी, ग्रुप सीच्या एक्झाम मध्ये जे आहेत तर ते ऍड होत जातील, किंवा एमपीएससी एक वेगळी परीक्षा पण जे आहेत तर ते तयार करू शकतं. तर हे जे हा संपूर्ण प्रोग्राम जो होणार आहे ना हा थोडा हळूच पद्धतीने होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. बघा इथं त्यांनी त्यांच्या GR मध्ये पण या गोष्टीच्या बाबत जे आहे तर ती उल्लेख त्यांनी इथं केलेला आहे. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास काही अटींच्या अधीन सहमती दर्शवली आहे. लक्षात घ्या, इथं जर तुम्ही शब्द पाहिला त्यांनी स्पष्ट सांगितले काही अटींच्या अधीन राहून आयोगाकडील सध्याच्या विविध पदांच्या पदभरतीची व्यस्तता लक्षात घेऊन प्रत्यक्ष पदभरती करणे काही कालावधीनंतरच आयोगाला शक्य होणार असल्याचे शासनाला कळवलेलं आहे. आणि याच्याबाबत त्यांनी जे आहे तर ती समिती देखील जी आहे तर ती गठीत केलेली. बघा ही समिती जी आहे तर ती जी आहे तर ती काम करणार आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आगामी काळात ज्या आहेत तर त्या होणार आहेत. बघा केरळ लोकसेवा आयोगामध्ये लक्षात घ्या, केरळ लोकसेवा आयोगाचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं एक कार्यालय आहे. त्यांच्यातील राज्य वीज मंडळे, केरळ राज्य परिवहन मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, 15 शिखर सहकारी संस्था, जिल्हा सहकारी संस्था, केरळ राज्याच्या सर्व कंपन्या, मंडळे या सर्व विभागांची पदभरती हे होत असते. वर्षाला जवळपास 15 ते 20 हजार पदभरती फक्त इथूनच जे आहे होत असते. जवळपास 1600 लोकांचा स्टाफ आहे आणि आयोगाची स्वतःची लोकसंख्या म्हणजे स्वतःची सदस्य संख्या ही 20 पर्यंत आपल्याला जे आहे तर ते इथं बघायला मिळते. तरी आगामी काळात परीक्षा कशी होऊ शकते, तर आता बघा आतापर्यंत एमपीएससीने मात्र ज्या काही परीक्षा घेतल्या ते ऑफलाईन पद्धतीने आहे. आता हा एवढा मोठा क्राऊड आहे, हा ऑनलाईन घ्यायचा का ऑफलाईन पद्धतीने घ्यायचा. ऑनलाईन घेतलं तर पुन्हा हा जो टेंडर आहे तर हे TCS किंवा IBPS यांनाच जाणार आहे, कारण की आयोगाकडे ऑनलाईन घेण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. ऑनलाईन साठी आयोगाकडे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे तर ते रेडी आहे, शाळा कॉलेजेस रेडी आहेत. आता ही परीक्षा ऑनलाईन होते, ऑफलाईन पद्धतीने होते, हे आपल्याला आयोगाचं ज्यावेळी अधिकृत काहीतरी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यानंतरच आपल्याला या गोष्टी ज्या आहेत तर त्या बघायला मिळणार आहेत. परंतु आयोग जशा पद्धतीने सुरू झाले, जसं की ते भेटी देत आहेत, पर्सेंटाईल मेथड सुरू केली, त्याच पद्धतीने आपणही आपला अभ्यास सुरू केला पाहिजे ना. की ज्याला वाटते मला 2026 मध्ये सरळ सेवा द्यायची, एमपीएससी मार्फत पास व्हायचंय, तर त्याच्यासाठी जी परीक्षा घेतली जाते ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, तर त्याच्यासाठीच आपण एक बॅच जी आहे प्रॉपर बॅच, आरंभ नावाची आपली बॅच आहे, तर ती बॅच तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. कंबाईनचाही अभ्यास तुमचा होईल आणि आगामी एमपीएससी सरळ सेवा पॅटर्नचाही तुमचा अभ्यास जो आहे तर तो कम्प्लीट होताना तुम्हाला दिसणार आहे. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.